नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रामनवमी विशेष प्रसादाचा अननस न वापरता म्हणजेच पायनॅपल न वापरता व कोणताही फूड कलर न वापरता आज आपण पायनॅपल शिरा बनवणार आहोत। पायनॅपल शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। एका वाटीमध्ये पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, वेलची पावडर, कट केलेले काजू बदाम आणि पायनॅपल इसेन्स घेतलेले आहे। गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच्या 3 पट पाणी ओतायचे आहे। म्हणजे आपण पाऊण वाटी रवा घेतलेला होता त्यासाठी इथे आपल्याला 3 पाऊण वाट्या पाणी ओतायचे आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला केशरच्या 10 ते 15 काड्या घालायच्या आहेत व नंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने साखर आणि केशर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला पाणी 1 ते 2 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहे। म्हणजे पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळली जाते व केशरचा कलर देखील पाण्यामध्ये छान उतरतो। तर इथे आपली साखर पाण्यामध्ये विरघळून झालेली आहे व केशरचा कलर देखील छान असा पाण्यामध्ये उतरलेला आहे। यामध्ये आपल्याला कोणताही फूड कलर टाकायची गरज नाही, केशरमुळे छान असा कलर आलेला आहे। नंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये थोडे तूप घालायचे आहे। त्याच्यामध्ये नंतर आपल्याला कट केलेले काजू व बदाम घालायचे आहेत। काजू आणि बदाम आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला मी पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तूप घातलेले होते, पण तूप थोडे कमी वाटत होते म्हणून मी अजून 1 ते 2 चमचे तूप घातले। काजू व बदाम हलक्या सोनेरी रंगावरती इथे मी तळून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला पॅनमध्ये रवा घालायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला वाटीमध्ये घेतलेल्या तुपामधील निम्मे तूप ओतायचे आहे व निम्मे तूप आपल्याला शिल्लक ठेवायचे आहे। नंतर आपल्याला रवा कमी गॅसवरती सतत हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे। रवा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी आपल्याला 8 ते 10 मिनिटे लागू शकतात। रवा आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचा आहे। आपल्याला रवा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा छान असा भाजला जातो व आपला शिरा देखील टेस्टी बनतो। कमी गॅसवरती 8 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला रवा सतत हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत मी कमी गॅसवरती 8 ते 10 मिनिटांसाठी रवा हलक्या सोनेरी रंगावरती सतत हलवत भाजून घेतलेला आहे। इथे आपला छान असा रवा देखील भाजून झालेला आहे। नंतर आपल्याला गरम केलेले साखरेचे पाणी रव्यामध्ये ओतायचे आहे व आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे व कमी गॅसवरती आपल्याला पाणी रव्यामध्ये ओतायचे आहे। एका हाताने पाणी ओतत राहायचे आहे व दुसऱ्या हाताने आपल्याला ते रव्यामध्ये मिक्स करत राहायचे आहे, म्हणजे पाणी छान असे रव्यामध्ये मिक्स होते। इथे मी पातेल्यामधील सर्वच पाणी रव्यामध्ये ओतलेले आहे व ते पाणी आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी रवा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे कमी गॅसवरती मी साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी रवा शिजवून घेतलेला आहे व नंतर आपल्याला पॅनवरती झाकण ठेवायचे आहे व 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे व कमी गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून रवा 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे। तर इथे साधारणतः 3 ते 4 मिनिटे झालेली असतील। रवा मी झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। नंतर आपल्याला त्याच्यावरचे झाकण काढायचे आहे आणि रवा आपल्याला एक वेळेस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेले वाटीतील तूप घालायचे आहे व बारीक केलेली वेलची पावडर त्याच्यामध्ये घालायची, तळून घेतलेले काजू व बदाम त्याच्यामध्ये घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी पाव चमचा पायनॅपल इसेन्स घालायचे आहे। पायनॅपल इसेन्स घातल्यानंतर आपल्याला शिरा एक वेळेस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अजून 1 ते 2 मिनिटांसाठी शिरा शिजवून घ्यायचा आहे व नंतर 2 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे साधारणतः 1 ते 2 मिनिटे झालेली असतील। इथे मी शिरा शिजवून घेतलेला आहे। नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे व पॅनचे झाकण काढायचे आणि शिरा आपल्याला एक वेळेस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला शिरा सर्व करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला छान असा मऊ लुसलुशीत पायनॅपल शिरा बनून तयार झालेला आहे। जेव्हा कधी घरी पायनॅपल नसेल व आपल्याला पायनॅपल शिरा बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे पायनॅपल इसेन्सचा वापर करून हा पायनॅपल शिरा बनवू शकता। हा पायनॅपल शिरा अगदी मऊ लुसलुशीत होतो व खायला खूपच टेस्टी लागतो। तर तुम्ही रामनवमीला अशा प्रकारे पायनॅपल शिरा बनवू शकता। हा पायनॅपल शिरा खूप टेस्टी बनतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।